राम राम शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या डाळिंब बागेमध्ये वापरत असलेल्या एका खास सेंद्रिय द्रावणाबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, डाळिंब शेतीमध्ये फक्त रासायनिक खतावर अवलंबून राहून चालत नाही. जर आपल्याला त्या झाडाची ताकद वाढवायची असेल किंवा मुळांची वाढ करायची असेल, फळांचा आकार वाढवायचा असेल किंवा फळाची चमक वाढवायची असेल तर आपल्याला काही सेंद्रिय घटकांचंही तितकंच महत्त्व असतं. म्हणूनच आम्ही आमच्या बागेमध्ये खास एक फलवर्धक अमृत तयार करत आहोत. हे अमृत तयार केल्यानंतर काही दिवस ते व्यवस्थित परिपक्व होऊ दिले जातं. त्या काळात त्यामध्ये नैसर्गिक प्रक्रिया सुरू असते आणि त्यातील उपयुक्त घटक अधिक प्रभावी बनतात. त्यानंतर आम्ही हे तयार झालेलं द्रावण जसं की STPच्या किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत पोचवतो. आता काही शेतकरी आहेत जे डाळिंबाची बाग फवारण्यासाठी STPचा वापर करतात. त्याच्याद्वारे पण तुम्ही तुमच्या झाडांच्या बुडात पोचवू शकता. खरं तर झाडाचं आरोग्य हे मुळापासूनच सुरू होतं. जर झाडाची मुळे मजबूत असतील ना तर ते झाड जोमानं वाढतं आणि नवीन फुटवे चांगले येतात. तसेच त्याच्यामध्ये फळाची क्वालिटी पण सुधारते. आमच्या अनुभवातून सांगतो, अशा प्रकारचं सेंद्रिय पोषण वेळोवेळी जर आपण झाडांना दिलं तर झाडाची वाढ चांगली राहते आणि फळामध्येही सकारात्मक बदल दिसून येतात. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रिया वाढण्यास मदत होते आणि माती अधिक जिवंत राहते. झाडाला आवश्यक पोषण सहज उपलब्ध होते. तुम्ही बघू शकताय आम्ही हे द्रावण कशा प्रकारे तयार करत आहोत आणि त्याला एका बॅलरमध्ये पाणी सोडून पॅक करून ठेवत आहे 2-3 दिवस. तसेच वेळोवेळी जसा वेळ मिळेल तसं आम्ही त्याला ते एका लाकडाच्या साह्याने किंवा काठीच्या साह्याने ढवळत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये परिपक्वता येईल. आजकाल अनेक शेतकरी आहेत जे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत, कारण त्यांना पण माहिती आहे की मातीचं आरोग्य टिकवून ठेवणं हे पुढच्या पिढ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे. आपण कितीही चांगलं खत दिलं, जर मातीचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा आपल्याला पूर्ण फायदा मिळत नाही. ह्या द्रावणाचा उपयोग फक्त उत्पादन वाढवणं नाही तर झाडाची आणि आपल्या जमिनीच्या मातीची ताकद वाढवून ठेवणं आणि त्यांचं आरोग्य सुधारणं हे सुद्धा असते. शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकावी लागते. आम्ही आमच्या बागेमध्ये जे प्रयोग करतो, जे अनुभव घेतो तेच तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवत असतो. तुम्हीही अशा प्रकारची सेंद्रिय व्यवस्थापन पद्धती वापरत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या धनंजय फार्मिंग डाळिंब शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन शेतीच्या अपडेट्ससह. धन्यवाद.